हरे नमः. श्री वादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमद भगवद्गीता भाष्यम तृतीयोध्याय श्लोक पहिला. देवं नारायणं नत्वा सर्वदोष विवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चां गीतार्थं वक्ष्यामि. नष्ट धर्मज्ञान लोककृत्पालभिर्ब्रह्मरुद्रेन्द्रादिविरक्तो ज्ञान प्रदर्शनाय भगवान व्यासो अवततार. तदश्च इष्टानिष्ट परिहार साधनादर्शनात् वेदार्थ अज्ञानात् संसारे कृष्णगणः वेदाधिकारिणां स्त्रीशूद्रादीनां धर्मज्ञानद्वारा मोक्षो भवेदिति कृपालुः सर्ववेदात्मोपबृंह्यताम्. तदनुक्त केवल ईश्वर ज्ञान दृष्टार्थ युक्तांच सर्व प्राणिनां अवगाह्य अनवगाह्य रूपां केवल भगवत् स्वरूपपरां परोक्षात्तां महाभारतसंहिताम् अतीकृपत. ओम धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्तवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय. भगवान् उवाच शोच्यान् अन्वशोचस्त्वं प्रज्ञानवादांश्च घातयतु गतासून् अगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः. तृतीयोऽध्यायः. न तु कर्माणि सर्वात्मना त्यक्तुं शक्यानि इत्याह. अर्जुन उवाच जायसी चेत् कर्मणस्य मता बुद्धिर्जनार्दन तस्मिन् कर्मणि घोरे मां नियोजयसि चेत् मिश्रेण वाक्येन बुद्धिं मोहयसि तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयात्. भगवान् उवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनां कर्मणां प्रारम्भान् गुरुसुस्मते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. इत्पर्यंत झाले. नाही कश्चित क्षणमपि यातुतिष्ठत्य कर्म कृत कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. न तो कर्माणि सर्वात्मना त्यक्तुं शक्यानि इत्याह. कर्म सगळ्या प्रकारे पूर्णपणे सोडून राहू शकतो राहणं हे शक्यच नाहीये. कारण नाही कश्चित क्षणमपि कोणीही एक क्षणभर देखील काहीही कर्म न करता राहू शकतो का? नाही राहत. काही ना काहीतरी प्रभावित म्हणून ते सांगायला सर्व कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. तर तो कर्माने सर्वात्मना त्यक्तुं शक्यानि इत्याह नाही या श्लोकाने सांगितलं. तथापि तरी देखील शक्तीतः त्यागः कार्यः इत्याह. जेवढं होईल तेवढं कर्म सोडून देणं हे चांगलं. दुसरं बंद करायचं थोडस ते हे होत. अच्छा, रेकॉर्डिंग मधला आवाज मला वाटलं तू हे करून टाकत. कर्मेंद्रियाणी जी ते सांगायला कर्मेंद्रियाणी कर्मेंद्रियाणी संयम्य यास्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते.
कर्म करणारे जे इंद्रिय असतात, हात, पाय, गुद, शिष्ण, बोलणं, करणं, हे 5 इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. त्यांच्यावर निग्रह ठेवून मनाने नुसतं विचार करत बसणं हे देखील चुकीचं आहे. इंद्रिय आणि इंद्रियांचे जे पदार्थ असतात, इंद्रियाला बाह्य असलेले जे पदार्थ असतात, त्यांच्याबद्दल मनामध्ये विचार जरी केले तरी देखील, जरी तुमचे कर्मेंद्रिय संयम करून म्हणजे नियमन करून तुम्ही बसलात, मनाने विचार करत बसलात तरी देखील त्याला मिथ्याचारी म्हणतात बरं का. आत्मा त्याची बुद्धी जरी काम करत नसली तरी देखील तो मिथ्याचारी म्हणला जातो. आणि संयम व्यासते स्मरण इंद्रिय आणि इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस्थ उच्यते. हे कोण जो मनामध्ये नुसतं इंद्रिय सगळे काम करत असतो बरं का, तिकडं पहा तिकडं पहा, हे ऐक ते ऐक, हे सगळं करत राहतो. जरी हात पाय वगैरे बोलणं करणं जरी बंद केलं तरी देखील तिकडं तिकडं पहा, ऐक करणं असं सगळं करत असतो की नाही, तो मिथ्याचारी म्हणून त्याला म्हणतात. कार्य इत्याह कर्मेंद्रियाने इति मन एव प्रयोजकमिति. म्हणून सगळ्या गोष्टीला मुख्य काय प्रयोजक आहे, मुख्य काय कारण आहे, मनच आहे. अन्वय व्यतिरेकी सत्य सत्य मन असेल तर हे सगळं असतं, मन नसेल तर हे सगळं नसतं. ते अन्वय आणि व्यतिरेकी नावाची व्याप्ती आहे, त्या व्याप्तीच्या द्वारे हे म्हणजे इंद्रिय सगळे मन असेल इंद्रिय काम करतात, मन असेल तर इतके काम करत असतात, मन नसेल तर कोणतेही इंद्रिय काम करत नाही. म्हणून मन संयम्य म्हणजे नियमन करावं बरं का, मनाचा निग्रह करून घ्यावा. मनाचा निग्रही करावा. योग स्ववर्णाश्रमोचित म्हणजे आपल्याला आपल्या वर्णाला उचित असणाऱ्या अशा प्रकारचे जे कर्मयोग आहे, कर्मयोग म्हणजे कर्म करणे नावाचा जो उपाय असतो की नाही, तो कर्मयोग तो वर्णाश्रमोचितम आपल्या वर्णाला आश्रमाला उचित असणार असं कर्म करणं ठीक आहे. गृहस्थ कर्मयोग इति नियम, फक्त गृहस्थांचाच कर्म करायचं असं काही नियम नाही बरं का. संन्यासादी विधानात त्याला संन्यास इत्यादी ठीक आहे विधान सांगितलं. संन्यासी लोकांनी त्याप्रमाणे तसं राहावं, तसं राहिलं सांगायला म्हणजे त्याप्रमाणे संन्यास धर्म घेणं जात. सामान्य वचनाचे हे सगळं सामान्य वाक्य आहे. यस्विंद्रिया आणि मनसा नियम्य आरवते अर्जुन, जो कोणी आपले इंद्रिय मनाने नियमन करून म्हणजे कंट्रोल मध्ये ठेवून घेऊन कर्म करत असतो की नाही, तो कर्मेंद्रिय ही कर्मयोग मसक्त विशिष्टते. कर्म करणारे जे इंद्रिय असतात त्या इंद्रियांनी जरी आसक्त झाला म्हणजे इंद्रियांचे काम जरी करत नसला तरी देखील तर विशिष्टते, अशा व्यक्तीला विशिष्टपणे करणारा म्हणून म्हणतात. कर्मयोग म्हणून सांगितलंय गृहस्थ कर्मयोग इति नियम, संन्यासादी विधानामध्ये देखील तसंच सांगितलं आहे. सामान्य वाक्य त्या ठिकाणी सांगितले. म्हणून नियतं कुरु कर्मत्वं कर्मचार्यो ह्यकर्मणः शरीर यात्रादिगते न प्रसिद्धेद अकर्मणः. म्हणून माणसाने नियतपणे म्हणजे नियमितपणे कर्म करत राहावं. कर्म न करता राहणं हे चुकीचं आहे. कर्म ज्यायो ह्यकर्मणः, हे कर्म न करता राहण्यापेक्षा कर्म करणं स्ववर्ण आश्रम ह्याला उचित असतात असं कर्म करणं योग्य आहे. तत्सम कर्म कौंतेय, त्या करतात कर्म करत राहावं असं सांगितलं बघा.
शरीर यात्रा विजते न प्रसिद्धेद कर्मणः. काही कर्म न करता राहिलं तर तुमचं शरीर जिवंत राहण्यासाठी पाहिजे असलेल्या गोष्टी मिळवून घ्याव्या लागतात की नाही तुम्हाला. हं? मग तेवढं शरीर राहण्यापुरतं तरी का होईना मिळवून घेण्यासाठी कर्म करावंच लागतं हो. नाहीतर शरीर जिवंत कसं राहील. म्हणून शरीर यात्रा विजते न प्रसिद्धेद कर्मणः. कर्म न करणाऱ्या करता बसला तर शरीर यात्रा देखील तुमची चालणार नाही बर का. शरीर यात्रा चालावी लागते याकरता तुम्ही कर्म करावंच लागतं. तर याकरता कर्म करावे. कर्मणा बध्यते जंतु कर्मणैव विधीयते. कोणीही व्यक्ती कर्म केलं तरच जिवंत राहतो आणि कर्मामुळे केलेल्या कर्माला अनुसरूनच तो मरतो. म्हणून हे कर्म बंद होतं की त्यासाठी सांगतात यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र. यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र. यज्ञासाठी म्हणून पूजेसाठी म्हणून केलेलं जे कर्म असतं की नाही ते कर्म सोडून बाकीकडे जर तुमचं लक्ष राहिलं आणि तुम्ही जर ते कर्म करायला गेलात तर ते लोकोयम कर्मबंधन. मग त्या व्यक्तीला म्हणतात कर्मबंधनामध्ये अडकलेला आहे असं म्हणतात. यज्ञार्थात कर्मणः अन्यत्र लोकोयम कर्मबंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संघास समादर. याकरता हे कौंतेय हे अर्जुन त्याच्यासाठी म्हणून कर्म करावंच लागतं बरं का. मुक्त संघ होऊन करावं लागतं. संघ त्याने सोडून द्यावा लागत असतो. संघ त्याने सोडून द्यावा लागत असतो सांगितलं. मुक्त संघ हा समाज तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संघ समादर म्हणून इथं सांगितलं. यज्ञार्थादिती कर्मबंधव्यस्य लोकस्य सकर्मवत्था बंधनः. यज्ञासाठी म्हणून कर्म त्या जे लोक करत असतात त्याला कर्मबंधन. यज्ञ म्हणजे इथं कोण. यज्ञ म्हणजे विष्णू. यज्ञो विष्णू. यज्ञार्थम संगरहितम कर्म न बंधकम इत्यर्था. कृष्ण परमात्म्याच्या प्रीत्यर्थ जे काही संगरहित कर्म करतात ते बंधक होऊ शकत नसतं. मुक्त संघ इति विशेषण म्हणून त्याला म्हणतात मुक्त संघ. तसे संघ न करता करावा म्हणून सांगितलं. इथं यज्ञ म्हणजे कोण. विष्णू आहे. यज्ञो विष्णू. यज्ञ म्हणजे इथं परमात्मा विष्णू परमात्मा म्हणून सांगितलं बघा. म्हणून कामान्य काम येते म्हणून श्रुती आहे. त्या श्रुतीमध्ये देखील काय सांगितलं आहे. कामान्य हा काम येते. कामना जो मनात बाळगून घेतो की नाही तो व्यक्ती विष्णू परमात्म्याच्या प्रीत्यर्थ कामना करत केलं तर ते काही दोषकारक नाही. अनिष्टम इष्टम इति. अनिष्ट असो किंवा इष्ट असो कोणतंही यज्ञ परमात्म्याच्या प्रीत्यर्थ असलं तर काही दोष नाही. एतान्यविध कर्माणी. कारण त्यांना देखील कर्मच म्हणतात. अनिष्ट असो इष्ट असो कोणतेही कर्म असो ते केलेले कर्मच म्हणले जातात. तस्मात् न इष्टियाजुकः स्यात्. म्हणून आपल्या मनाला जे पाहिजे ते कमवून घेण्यासाठी म्हणून कर्म करणं हे चुकीचं आहे. म्हणून तसा कर्म करत नाही बरं का. विशेष वचनत्वे विशेषपणे ते वचन सांगितलं असल्या कारण तो समेपी विशेषणम परिशिष्यते. हे दोन्ही सारखे असले तरी देखील विशेषण जे आहे त्याचा मुख्य बघावं लागतं. विशेषण म्हणजे विष्णू परमात्मा प्रीत्यर्थ हे विशेषण जे आहे त्यामध्ये असलं तर योग्य. अत्र अर्थवाद या ठिकाणी अर्थवाद सांगत आहेत बरं का. पण ते तर प्रजा सृष्ट्वा पूर्वाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यत्वम् एषवोस्तिष्ठ कामधुक म्हणून सांगितलं नाही ना. यज्ञ बरोबर ठेवून सगळ्या प्रजांना सृष्ट केला. यज्ञ बरोबर म्हणजे काय विष्णू जे कार्य असते यज्ञ पूजादी कार्य असते ते सगळं सांगून त्याच्याबरोबर मग प्रजांना सृष्ट केलेलं आहे. आणि
प्रजापती त्यांना सगळ्यांना म्हणला आणि तसा विष्ट येशवोस्तिष्ठ कामधुक या यज्ञाद्वारे यज्ञ आचरण वगैरे इत्यादी करून तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते सगळं मिळवून घ्या, कमवून घ्या. येशव असतो इष्ट कामधुक. हा यज्ञ तुमचे जे काही कामित विषय आहेत ते सगळे दोहन करून देते. देवान भावयतानी या यज्ञाच्या द्वारे काय करावं? देवांच्या बद्दल चिंतन करावं बरं का. आणि ते देवता काय करतात? तुम्हाला परमात्मा भक्ती उत्पन्न करून देतात. आणि ती भक्ती उत्पन्न केल्यानंतर पुन्हा भक्तीने तुम्ही युक्त होऊन त्या देवांची पूजा करतात. त्या देवांची पूजा करतात त्याच्याबरोबर कृष्ण परमात्म्याची देखील पूजा करतात. असा करून तुम्ही त्या देवांना आणि देव तुम्हाला चांगली भक्ती उत्पन्न करून देतात. देवांची चिंता करावी, देवांच्या बद्दल विचार करावा, नंतर ते देव तुम्हाला भगवंताचे चिंतन करण्याचे मार्ग दाखवतो किंवा त्या चिंतन करण्याबद्दल विषय सांगत असतो. परस्परम भावयंतः श्रेय परम वाप्सद. याप्रमाणे तुम्ही सगळे लोक परस्परम भावयंतः एकमेकांना भावना करावी, म्हणजे एकमेकांचे विचार करत राहावे बरं का. परस्परम भावयंतः श्रेय परम वाप्सद. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना काय होत, उत्तम प्रकारचं श्रेय प्राप्त होत. इष्टान भोगान हि वो देवाः इष्टान भोगान हि वो देवाः दास्यन्ते यज्ञ भाविताः. ते देवता सगळे काय करतात? तुम्ही त्यांची पूजा बिजा केली तर तुम्हाला पाहिजे असलेले भोग तर देतातच. यज्ञ भाविताः यज्ञ नामक परमात्म्याला मनामध्ये घेऊन देवतांना प्रसन्न केलं तर ते देवता तुम्हाला सगळं पाहिजे असतं सगळं देतात. तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्ते स्थिरैवता. त्यांनी दिलेलं जर तुम्ही एकट्यानेच खाल्लं, त्यांना परत नाही दिलं तर तुम्ही चोर आहात असा अर्थ. उरलेलं यज्ञ म्हणजे परमात्म्याला दाखवून निवेदन करून ब्राह्मणांना वगैरे निवेदन करून उरलेलं जे खात असतं की नाही ते परमात्म्याला आवडतं बरं का. त्यांना कोणत्याही प्रकारचे केलीचे लागत नसतात, ताप लागत नसतात. यज्ञशिष्टाशिन संतो मुच्यन्ते सर्व किलविषयी. सगळ्या प्रकारच्या पापाने मुक्त होतात. भुंजते ते तुघम पापा हे पचन्ते आत्मकारणात. जे लोक आपल्यासाठी म्हणूनच खात असतात की नाही, स्वतःच्यासाठी म्हणूनच शिवून घेतात परमात्म्याला किंवा भक्तांना देत नाही देवतांना वगैरे, ते पचन्ते आत्मकारण. ते सगळं स्वतःच्यासाठी म्हणून शिवून घेतात की नाही, ते सगळे पाप स्वीकार करतात. समजावा. अन्नात भवन्ति भूतानि. अन्नामुळे प्राणी उत्पन्न होतात आणि पर्जन्यात अन्न संभवा. पर्जन्यापासून अन्न उत्पन्न होत असतात. यज्ञात पर्जन्य, यज्ञामुळे पर्जन्य होतो. यज्ञ आपण केलेल्या कर्माला अनुसरून यज्ञ होत असतो बरं का. कर्म ब्रह्मोद्भवम विधी. आणि ते कर्म ब्रह्मामुळे परमात्म्याच्यामुळे उत्पन्न होत असतं. आपण परमात्म्याने प्रेरणा दिली तर कर्म करत होतो. ब्रह्माक्षर समुद्भवम. ब्रह्म जे आहे अक्षरापासून उत्पन्न होणार असतं. अक्षर म्हणजे वेदांच्या द्वारे उत्पन्न होत असतात. तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठित. म्हणून सर्वगत म्हणजे सर्वत्र व्यापून असणारा परब्रह्म परमात्मा दुसरीकडे यज्ञ प्रतिष्ठित, सगळ्या यज्ञ कार्यामध्ये प्रतिष्ठित असतात. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति. त्या प्रकारे जे प्रवृत्त झालेलं चक्र आहे की नाही, त्या चक्राला जो कोणी स्वीकार करत नाही, पत्करत नाही, अघायु इंद्रियाराम म्हणून हे सगळे हेतू दाखवून दिलेले आहे. यज्ञापर्जन्यात पर्जन्यान्नत्वात् सत्कारण उच्यते पूर्व यज्ञ विवक्षायां च तस्य चक्र
उपदेशो न भवति व्यापनं तद्हि आपाद्यं कर्मविधी कर्मविधीमध्ये तसं कर्म करत राहावं म्हणून एक सांगितलं आहे. आता मेघचक्राभिमानी असणाऱ्या पर्जन्याला एकूण प्रसन्न करावं लागतं आणि ते मेघचक्राभिमानी असणारं पर्जन्य यज्ञात होती. यज्ञ केला असं नव्हतं. अग्नो प्रास्ताहुती सम्यक आदित्यमुपतिष्ठति आदित्या जायते वृष्टी. अग्नीमध्ये टाकलेली आहुती असते की नाही पूर्ण रीतीने आदित्याला होत आणि आदित्यापासून अन्न वृष्टी होती. वृष्टी झाल्यानंतर अन्न होत. उभयवचनात आदित्यात समुद्राच्या विरोधात दोन्ही वचन असल्या कारणाने आदित्यामुळे समुद्र सहस्र गुणमुत्सृष्टुम आदत्ते हि रथम रविही. सूर्य 1000 पटीने आपल्याला परत पाणी आणून देण्यासाठी म्हणून सृष्टी करत असतो आणि समुद्रातील पाणी संग्रह करत असतो म्हणून सांगितलं आहे. काही विरोध नाही. उभयवचनादित्या समुद्राच्या विरोधात यज्ञात पर्जन्योद्भव संभवते म्हणून यज्ञामुळे पर्जन्य उत्पन्न होतो. यज्ञ देवता उद्दिष्ट द्रव्य त्याग. हा यज्ञ म्हणजे काय? देवतांना उद्देशून जिथे आपण द्रव्य त्याग करतो त्याला यज्ञ म्हणतात. कर्म इतर क्रिया दुसऱ्या ज्या क्रिया असतात ते सगळे कर्म कर्म म्हणून त्याला म्हणतात. कर्म ब्रह्मणो जायते आणि ते कर्म जे आहे ब्रह्मामुळे उत्पन्न होतात परमात्म्याच्या अनुग्रहाने. एष एव साधू कर्म कार्याची. तोच परमात्मा आपल्याकडून चांगले कर्म करवतो म्हणून सांगितले. बुद्धी ज्ञानम इत्यादी जे आहेत की नाही ते सगळे ते हे सांग. बुद्धी ज्ञान बोहंत्या म्हणून बुद्धी ज्ञान ज्ञान सोडून देणं अज्ञान येणं हे सगळं भगवंताच्या अनुग्रहाने होत असते बरं का. मुख्य भाव्यमाने पारंपरिक नाही औपचारिकल्प्यम मुख्य परमात्मा आहे हे देणारा हे समजून घेऊन परंपरेने दुसऱ्यांच्याकडून करवलं तरी देखील त्याच्याकडून नाही याच्याकडून झालं असं म्हणायला जाऊ नये बरं का. जड पदार्थांना जे आहे सतप्रवृत्ती उत्पन्न होत नसते. एतस्य वा अक्षरस्य एतस्य आदि इत्यादी सर्व नियमन श्रुते. एतस्य वा अक्षरस्य म्हणून एक श्रुती आहे. त्या श्रुतीमध्ये सांगितलं सर्व नियमन करणं सगळ्यांच्या सगळ्या गोष्टीवर नियमन करणं हे परमात्म्याच्या हातात असते. द्रव्यम कर्म कालस्य स्वभाव जीवच यदनुग्रहात सन्ति न सन्ति यदुपेक्षया. द्रव्य कर्म काल स्वभाव जीव हे सगळे प्रकृतीच्या द्वारे परमात्मा आपल्याला अधीन घेतो. आपल्या अधीन घेतो म्हणजे आपल्या हातात घेतो. अत्यंत शक्ती परमात्म्याची असते म्हणून सांगितलेले आहे. जीवाच्या प्रतिबिंबस्य बिंबपूर्व चेष्टा. जीव प्रतिबिंबी असल्या कारणाने प्रतिबिंबाची चेष्टा बिंब कसं करतो त्याप्रमाणे चालत असते. बिंबाची जी चेष्टा असते तीच प्रतिबिंब करून घेत असतो करत असतो. न कर्तृत्व स्वतः जीवाला कधीही कर्तृत्व नसतं. जीवाला कर्तृत्व देणारा परमात्माच आहे. अक्षराने प्रसिद्धाने तेभ्यो अभिव्यज्यते परम ब्रह्म. अक्षर म्हणजे काय? प्रसिद्ध असणारे असे जे वेदवाक्य आहेत की नाही त्या वेदवाक्यांच्या चिंतनाने परमात्मा अभिव्यक्त होतो दिसून येतो. नाहीतर अन्यथा आदिनिधनमचित्तं परिपूर्ण ब्रह्म को जानाति. हे परमात्मा वेदांच्या द्वारे परमात्म्याचं ज्ञान होत. जर वेद नसतील तर मग अनादि निधन असणारा अचित्य असणारा परिपूर्ण असणारा ब्रह्म कोण जाणू शकतो बरं. तुमच्या रूढीमध्ये व्यवहारामध्ये पडलं असताना व्यावहारिक रीतीने तुम्ही करत असताना परब्रह्माचं ज्ञान होतं असं समजू नका. म्हणून योग उपाय देखील करावा लागतो म्हणून नाही. उपाय म्हणजेच अक्षर. अक्षर म्हणजे प्रत्येक अक्षराने वेद पदार्थांनी वेद शब्द परामर्श म्हणून परामर्श हे करत राहावं लागतं. म्हणजे परामर्श म्हणजे निर्णय अद्भुत करावा लागतो. म्हणून तस्मात सर्वगतम ब्रह्म म्हणून सर्वगत असणार असं ब्रह्मास्त्र असं समजून.
म्हणजे एकशब्देन द्विरुक्तेन भेदस्य विना एक शब्द एक श्रुतिवाक्य ऐकलं की त्याला पुन्हा पुन्हा विचार करत बसायची गरज नसते बरं का. भेदश्रुती विना वस्तुद्वयं कुत्रचित उच्यते. भेद आहे त्या गोष्टीमध्ये, ऐकणारा वेगळा सांगणारा वेगळा असं असल्या कारणाने दोन गोष्टी आहे कळून जातो बरं का. भेद नसताना हे कसं कळू शकतो. ब्रह्माच हे सगळं जाणून घेतो बसतो म्हणलं तर ब्रह्मा जर जाणून घेणारा ब्रह्माच असला असता तर मग हे गोष्टी कशा होतात. बरोबर मला जायचं जाणायचं असेल तर जाणणाराही व्यक्ती असावा लागतो, जाणून देणारा वस्तू एखादी अशा त्या कोणती गोष्ट जाणावी अशा तीन गोष्टी असतात. जाणणारा व्यक्ती, जाणून देणारी वस्तू, ज्याच्याबद्दल जाणायचं आहे तो. हे तीन गोष्टी असाव्याच लागतात बरं का. म्हणून त्याच्याकरता सांगितलं आहे एक शब्दांनी सगळं कळून जातं असं संगणकात भिन्न वस्तुद्वय असावेच लागतात. तर हे तिन्ही गोष्टी आवडतात आणि ते अक्षर नित्य असतात. हे अक्षर कोणते नित्य असणारे वाक्य आहे. कोणते नित्य वाक्य कोणते असतात. आम्ही बोललेले सगळे वाक्य म्हणजे नित्य असतात असं समजू नका. नित्य वाक्य म्हणजे वेदवाक्य. कारण शास्त्रात सांगितले विरूप नित्यया ऋग्वेदामध्ये हा मंत्र दिलेला आहे. त्या मंत्रामध्ये काय सांगितलं, हे विरूप नित्य असणाऱ्या वाणीने तू परमात्म्याला जाणून घे म्हणून सांगितलंय. नित्य असणारी वाणी कोणती वेदवाणी. अनादिनिधन नित्य वागुत सृष्टा स्वयं भुवा ब्रह्मदेवानी अनादिनिधन अनादि कालापासून असणारी अशी नित्य वाणी अभिव्यक्त करून दिली, तुम्हाला दाखवून दिलेली आहे. तेच म्हणजे ती वाणी म्हणजेच वेद. अतएव त्या नित्यत्व म्हणून अक्षर शब्दाने कोणता वेद घ्यायचा आणि ते वेदच नित्य आहे इत्यादी श्रुती स्मृती भगवत वचनेच्या हे श्रुती सांगितलं, स्मृती सांगितलं, भगवंताचं वाक्य देखील सांगितलं. कर्तृकत्व जर आलं, हिनी सृष्ट केलेल्या हिनी लिहिलेल्या म्हणून म्हणलं की तो दोषयुक्त असतो. बुद्धियुक्त म्हणजे त्या वेदवाक्याच्या विषयांना अभिप्रायांना आपल्या बुद्धीमध्ये आणून घेऊन जो कोणी जे बोलतो की नाही ते बोललेलं सगळं चांगलं असतं. वेदवाक्याच्या विरुद्ध असणारी गोष्ट त्याने तयार करून सांगितलं म्हणलं की नाही, मग त्याला आपण गौरव देऊ शकत नाही. ते चांगलं आहे असं म्हणू शकत नाही. तत्प्रमाणाभावात, कारण वेदाचं प्रमाण त्याला लागलेला तो जे काही बोलतो त्या वाक्याला वेद प्रमाण असावे लागतात बरं का. वेद प्रमाण वेदांच्या द्वारे प्रामाणिक वाक्य झालं तर ते वाक्य ऐकावं बरं का. विश्वसित शब्द असो अक्लेश अभिप्रायो ना बुद्धिपूर्व अभिप्राय. हयग्रीव रूपी परमात्मा त्यांनी काय केलं, त्यांच्या नाकापासून वारा येत होत. निश्वास म्हणतो. श्वास आणि निश्वास दोन असतात. श्वास घ्यायला देखील काही प्रयत्न करावा लागत नाही आणि निश्वास म्हणजे श्वास त्याप्रमाणे श्वसित असणारे म्हणजे निश्वास ज्याप्रमाणे अनायासपणे सोडला जात असतो त्याप्रमाणे निश्वास रूपाने सोडलेले हे सगळे परमात्म्याने निश्वासाच्या द्वारे सोडलेले असतात बरं का. तो कामयत आणि त्याची कामना केली. इष्टम हुतम जप्तम तुम्ही जे काही आहुती घालतात परमात्म्याला इष्ट असणारी अशी गोष्टी जप तप वगैरे देखील केले जातात ते सगळे योग्य आहे. म्हणून हे सगळे अभिधान कोशामध्ये सांगितलं आहे. हा तात्पर्याला विरोध देखील येत नाही. त्यांना पुरस्कार ही गोष्ट पुढे सांगतात. स्वातंत्र्य उत्पत्ती करतो प्राधान्यम. स्वातंत्र्यता नसेल तर उत्पत्ती करणारा होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये स्वातंत्र्य येतच नसतं. स्वातंत्र्य सर्वतंत्र स्वतंत्रपणे परमात्मा करत असतो. त्याच्यामध्ये आपलं स्वातंत्र्य काही लागत नाही.
आता रोगादीनां पुरुष तत्त्वेबी, जसं रोग इत्यादी असतात की नाही, ते सगळे कसे असतात, पुरुषांनी उत्पन्न झालेले पुरुषांनी केलेले असतात तेवढे, मग बघावं लागतात म्हणून सांगितलं. उत्पत्ती वचनान अभिव्याप्त्या अभिव्यक्ती होण्यासाठी म्हणजे दिसून येणं, त्याच्यासाठी मग उत्पत्ती वाक्य असतात सांगितलं आहे. नित्योत्सृष्ट वचनात नित्य असणाऱ्या गोष्टी उत्कृष्ट म्हणजे काहीतरी बोललेल्या असतात, त्याच्या आपोआप आलेल्या असतात परमात्म्यापासून, त्यांनी काही तयार केलेलं नसतात. अभिव्यंजक रूप कर्तृत्व त्यामध्ये आहे. अभिव्यंजक म्हणजे काय, दिसून येणेपणा रूपी कर्तृत्व त्याच्यामध्ये परमात्म्यामध्ये असतं. कृत्स्नम शतपथम चक्रे, समस्त शतपथ नावाच्या ब्राह्मणाची तयारी केली म्हणजे पूर्ण केलं इथे महिदास परमात्मा. कथम आदित्य वेदाः तेन क्रियन्ते, आदित्यापासून वेद उत्पन्न होतात असं म्हणलं, ते कसं काय त्यांनी केलेलं म्हणून वाक्य सांगतात. नुसतं वाक्यासाठी म्हणून एवढंच, त्या तोंडातून बाहेर येणार अभिव्यक्त होण्यासाठी कोणी लागतो वस्तू होता, तसं त्या आदित्याधिक लोकांना घेतलेलं आहे. म्हणून याप्रमाणे शास्त्रम योनी यस्ते शास्त्र योनित्वात् म्हणून ब्रह्मसूत्र देखील सांगितले. निर्णायक असणाऱ्या गोष्टी त्यात असतात. जन्माद्यस्य म्हणून सांगून प्रमाण देखील त्या ठिकाणी काय, कसलं प्रमाण आहे, कोणतं प्रमाण आहे, तर शास्त्र योनित्वात् आहे. तसं जातत्व वेद कारणत्व, ते उत्पन्न केलं किंवा वेद कारण त्याच्यामध्ये आहे असं असं शास्त्र कधी म्हणत नाही. त्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या गोष्टी वेदांचेच असतात. हे वेद कारण जगत कारण ते हेतू, वेदांचं कारण वेद तयार करणारे असं करणारे जगताला कारण, जे जगताला सृष्टी करण्यासाठी कारणीभूत होऊ शकत नसते बरं काय. हे विचित्र जगत सृष्टेर वेदसृष्टी रशक्त्या सृजते, म्हणून विचित्र असणाऱ्या जगाची सृष्टी होत असते, म्हणून वेदांनी सृष्ट होत, वेदांच्या द्वारे त्या वेदांच्या शक्तीने सृष्ट होते असं म्हणता येत ना बरं का. सर्वज्ञत्व सर्वज्ञ वेद सगळे सर्वज्ञत्व त्याच्यामध्ये असं याकरता म्हणून वेद उत्पन्न होतो करतात असं कधी मानून घेणे बरं का. यदि वेदसृष्टा सर्वज्ञ किमिती, वेदसृष्टा सर्वज्ञ असेल तर जगत सृष्ट करणं त्याला योग्य आहे. वेद प्रमाणकत्व इथं काय आहे, पण वेदांत सामान्य स्वीकार करावं सांगितलं. तो नित्य अन्यक्षर म्हणून अक्षर सगळे वेदांचे अक्षर जे असतात की नाही ते सगळे नित्य असतात. परंपरा यज्ञ अभिव्यंग ब्रह्म म्हणून याप्रमाणे परंपरेने यज्ञापासून अभिव्यक्त होणारे ब्रह्म असतात. तस्मात नित्यम असं नित्य असणार तर ब्रह्म यज्ञे प्रतिष्ठितम, यज्ञामध्ये तसं चिंतन करावं. आणि त्या अक्षराने भूत अभिव्यक्त व्यंग्य आणि हे अक्षर म्हणजे सर्व प्राणी मात्रांना देखील दाखवून देणारे सृष्टी आदी करणारे अशा प्रकारचे अक्षर आहेत, म्हणून परमात्मा अक्षर वाच्य झालेला आहे. तर हे समजून घ्यावं. हे चक्र कसं असतं, एवं प्रवर्तितं चक्रम ज्ञानवत्तेति हयः अघायुर्विहारं मोघम पास्तती. आता हे प्रवृत्त म्हणजे गोल फिरत राहणार असं हे चक्र जो कोणी बाळगत नाही किंवा जो अंगीकार करत नाही तो व्यर्थ आहे, मग पापात्मा म्हणून सांगितलंय. पापामुळेच तसं जाणून घेत नाही, स्वीकार करायला जात नाही, अशा व्यक्तीच्या बद्दल विचार सांगतात. तो काय करतो, आत्मरती असतो, कसा आत्मदूत होतो, काय नाही, हे सगळ्या गोष्टी जो हे अंगीकार करत नाही, स्वीकार करत नाही, त्या लोकांचे काय काय दोष असतात, त्या लोकांना काय काय होतं, हे सगळं पुढच्या विषयामध्ये विचारते सांगा. ठीक कोण स्वात्मरती एवं प्रवर्तित चक्रम पासून पुढे उद्या हो ना. 16वा उद्या घ्यायचा ना, इथपासून उद्या करायचं. एवं प्रवर्तितम चक्र इथून उद्या उद्या सुरू होत.